नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो गेल्या काही वर्षांपासून अनेकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करत आहे। तो विषय म्हणजे नियमित व्यायाम करणाऱ्यांना देखील हार्ट अटॅक का येतो। तुम्ही पाहिलं असेल, अनेक प्रसिद्ध व्यक्ती जे रोज व्यायाम करतात, फिट दिसतात, त्यांना देखील अचानक हृदयविकाराचा झटका येतो। असे प्रसंग पाहिल्यावर आपल्या मनात एकच प्रश्न येतो, जर नियमित व्यायाम करून हार्ट अटॅक येत असेल तर व्यायाम करण्याचा काय उपयोग। हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच प्रश्नाचं वैज्ञानिक आणि सखोल पद्धतीने उत्तर देणार आहे। हा व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं ही मिळणार आहे आणि तुमच्या मनात असलेले गैरसमज देखील दूर होतील। चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया। मित्रांनो, हृदयविकाराचा झटका म्हणजे काय आहे हे आधी आपण थोडक्यात समजून घेऊया। आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना आपण करोनरी आर्टरीज असं म्हणतो। त्या जेव्हा या रक्तवाहिन्यांमध्ये अचानक अडथळा निर्माण होतो आणि हृदयाच्या स्नायूंना पुरेसं रक्त मिळत नाही, तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो। हा अडथळा साधारणपणे चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर काही गोष्टींच्या थरामुळे येतो, ज्याला आपण ब्लॉकेजेस असं म्हणतो, त्यामुळे तयार होतो। या स्थितीला एथेरोस्क्लेरोसिस असं देखील म्हणतात। मित्रांनो, आता मूळ प्रश्नाकडे येऊया की जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांना देखील ब्लॉकेजेस किंवा हार्ट अटॅक काय म्हणून येऊ शकतो। यामागे काही कारणं आहेत जी आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, यातील पहिलं कारण आहे अनुवांशिकता। होय मित्रांनो, आपल्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल म्हणजे आई वडील, आजी आजोबा किंवा इतर जवळच्या नातेवाईकांना कमी वयामध्ये हृदयविकाराचा किंवा पक्षाघाताचा स्ट्रोक आला असेल तर तुम्हाला देखील तो येण्याचा धोका हा जास्त असतो। तुम्ही कितीही व्यायाम केला किंवा चांगला आहार घेतला तरी अनुवांशिकतेचा काही भाग आपल्या नियंत्रणात नसतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करू शकत नाही। चांगली जीवनशैली अनुवांशिक धोका कमी करण्यासाठी निश्चितपणे मदत करतो। मित्रांनो, दुसरं कारण आहे शरीरातील छुपे आजार। काही लोकांना असे आजार असतात ज्याची त्यांना स्वतःला कल्पना देखील नसते किंवा जे सुरुवातीला कोणतेही लक्षणे दाखवत नाही। अनेक वेळा रक्तवाहिन्यांमध्ये छोटेसे ब्लॉकेजेस असतात जे शांतपणे वाढत राहतात आणि सुरुवातीला त्रास देत नाहीत, पण जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा हृदयावरती थोडासा ताण येतो। अशा वेळी हे छुपे ब्लॉकेजेस अचानक तुटू शकतात आणि तिथे रक्ताची गुठळी तयार होऊ शकते। ही गुठळी रक्तप्रवाह पूर्णपणे थांबवते आणि हार्ट अटॅक येऊ शकतो। याशिवाय काही लोकांना जन्मापासूनच हृदयामध्ये काही दोष असतात, याला जन्मजात हृदयविकार असं म्हणतात। हे दोष सामान्य जीवनशैलीमध्ये लक्षात येत नाही, पण जास्त किंवा तीव्र व्यायाम करताच ते धोकादायक ठरू शकतात। कार्डिओमायोपॅथी नावाचा एक आजार असतो जिथे हृदयाचे स्नायू असामान्यपणे जाड किंवा मोठे होतात, ज्यामुळे हृदयाला रक्तपंप करण्यास अडचण येते। हे सुद्धा अचानक कार्डियाक आर्टरीचे कारण बनू शकते। त्यासोबत हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित समस्या म्हणजे अनियमित हृदयाचे ठोके सुद्धा तीव्र व्यायाम करताना धोकादायक ठरू शकतात। तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे चुकीचा आहार आणि जीवनशैलीचे इतर घटक। मित्रांनो, नुसता व्यायाम करणे पुरेसे नाही, तुम्ही काय खाता हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जरी एखादी व्यक्ती नियमित व्यायाम करत असली तरी तिच्या आहारात बाहेरचे तळलेले पदार्थ, जास्त साखरेचे पदार्थ, जास्त मीठ आणि कृत्रिम चरबी यांचा समावेश असेल तर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढू शकतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात। आपण जे खातो तेच आपल्या शरीरावरती परिणाम करतं। याशिवाय व्यायाम करणारे काही लोक धूम्रपान करत असतील किंवा जास्त मद्यपान करत असतील तर ते देखील हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवतात। धूम्रपान तर रक्तवाहिन्यांना थेट नुकसान पोहोचवतं। काही लोक सकाळी 1 तास व्यायाम करतात पण दिवसभर ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून राहतात। अशा प्रकारे दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि ते व्यायामाचे फायदे काही प्रमाणात कमी करू शकतात। मित्रांनो, चौथे कारण म्हणजे अतिव्यायाम आणि तणाव।
कोणतीही गोष्ट अति केली तर ती वाईटच. शरीराला पुरेसा आराम न देता जास्त प्रमाणात व्यायाम करणे हृदयावरती अनावश्यक ताण आणू शकतो. यामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात किंवा हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन यासारख्या संस्थांनी मध्यम तीव्रतेच्या व्यायामाची शिफारस केली आहे. अति तीव्रतेच्या व्यायामामुळे हृदयावरती अतिरिक्त ताण येऊ शकतो. याशिवाय व्यायाम करणाऱ्यांनी कामाचा, कौटुंबिक किंवा इतर प्रकारचा मानसिक ताण असू शकतो. दीर्घकाळ चालणारा ताण रक्तदाब वाढवतो आणि हृदयाच्या आरोग्यावरती नकारात्मक परिणाम करतो. ताणतणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान आणि पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, 5वे कारण म्हणजे अपुरी तपासणी आणि योग्य निदानाचा अभाव. अनेक व्यायाम करणारे लोक स्वतःला फिट मानतात आणि त्यामुळे नियमित आरोग्य तपासण्या करत नाहीत. नियमितपणे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेची पातळी तपासणं हे महत्त्वाचं आहे. हे घटक नियंत्रणात आहेत याची खात्री करणे देखील आवश्यक आहे. विशेषतः 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी आणि त्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे अशा लोकांनी व्यायाम करण्यापूर्वी किंवा तीव्र व्यायाम करताना हृदयाची तपासणी, उदाहरणार्थ ECG, स्ट्रेस आणि इकोकार्डिओग्राम करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 6वे कारण म्हणजे काही औषधांचा किंवा सप्लिमेंटचा वापर. काही वेळा व्यायाम करणारे लोक अनावश्यक सप्लिमेंट किंवा स्टेरॉइड वापरतात जे हृदयासाठी हानिकारक ठरू शकतात. अनेक जण वजन कमी करण्यासाठी सप्लिमेंट्स किंवा स्नायू वाढवणारे सप्लिमेंट्स घेतात जे हृदयावरती ताण आणू शकतात. मित्रांनो, 7वे कारण हवेचे प्रदूषण आणि बाहेरील वातावरण. अनेक वेळा बाहेरील वातावरण, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये व्यायाम करताना आपण प्रदूषण हवेच्या संपर्कात येतो. हवेतील सूक्ष्म कण फुफ्फुसामध्ये आणि नंतर रक्तप्रवाहामध्ये जाऊन रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन यांनी प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट म्हटले आहे की नियमित व्यायाम केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतोच, पण अनुवंशिकता, अनियंत्रित रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल आणि धूम्रपान यासारखी इतर धोके अजूनही असतातच. जरी एखादी व्यक्ती नियमित व्यायाम करत असली तरी त्यामुळे फक्त व्यायाम करणे पुरेसे नाही, तर सगळ्याच बाजूने काळजी घेणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, या सगळ्यांचा अर्थ असा नाही की व्यायाम करणे सोडावे. व्यायाम हे तर आपल्या हृदयासाठी अमृत आहे, पण आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की व्यायाम हा हृदयविकार टाळण्यासाठी एकमेव उपाय नाही. तो एक महत्त्वाचा भाग आहे, पण हृदयविकार टाळण्यासाठी आपल्याला एक समग्र दृष्टिकोन म्हणजे सर्व बाजूने विचार ठेवावा लागतो. मित्रांनो, मग काय करायला पाहिजे? तर सगळ्यात आधी नियमित व्यायाम करत राहा, पण तो मध्यम आणि कमी तीव्रतेचा असावा. तुमच्या शरीराच्या गरजेनुसार असावा. अतिव्यायाम टाळावा. दुसरे म्हणजे संतुलित आहार आणि आरोग्यदायी आहार घ्या. ताजी फळे, ताज्या भाज्या, अख्खी धान्य, कमी चरबीयुक्त पदार्थ आणि ओमेगा 3 युक्त पदार्थ यांचा समावेश आहारामध्ये नक्की करा. बाहेरचे तळलेले, जास्त साखर असलेले, मीठ असलेले पदार्थ हे कमी खा. तिसरे म्हणजे नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. आपला रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेची पातळी आणि इतर आवश्यक तपासण्या नियमितपणे करत राहा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हृदयाची तपासणी करून घ्या. चौथे म्हणजे मानसिक ताण, तणाव कमी करा. योग, ध्यान, पुरेशी झोप घेऊन आणि तुम्हाला आवडणारे छंद जोपासून ताण कमी करा. आणि 5वं म्हणजे वाईट सवयी सोडा. धूम्रपान आणि अतिमद्यपान पूर्णपणे टाळा. 6वे म्हणजे पुरेशी झोप घ्या. रोज 7 ते 8 तास शांत झोप घेणं आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 7वं म्हणजे लक्षणे ओळखा. छातीमध्ये दुखणे, धाप लागणे, चक्कर येणे, हाताखांद्यात दुखणे यासारखी कोणतीही असामान्य लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि 8वं, डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणताही नवीन व्यायाम प्रकार सुरू करण्यापूर्वी किंवा तुमच्या आहारात मोठे बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. मित्रांनो, व्यायामाला दोष देण्याऐवजी आपल्या हृदयाच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक राहणं आवश्यक आहे. फक्त बाह्य फिटनेस पाहून चालत नाही. आपल्या आंतरिक आरोग्याची देखील तितकीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
WHO ने देखील हृदयविकार टाळण्यासाठी शारीरिक हालचाली, निरोगी आहार आणि धूम्रपान टाळण्यावरती भर दिलेला आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला नियमित व्यायाम करणाऱ्यांना देखील हार्ट अटॅक का येतो या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालंच असेल. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील याचा फायदा मिळेल. मी तुम्हाला पुन्हा भेटेल याच ठिकाणी याच चॅनलवरती एका नवीन छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा, रोज काहीतरी नवीन शिकत राहा. धन्यवाद.